studying on the cave of Adullam. अदुल्लामच्या गुहेवर आपला विषय चाललाय. Amen. We'll open our Bibles to 1 Samuel chapter 22 verse 1. 1 शमूएल 22वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन आपण यावेळेला काढूया. David therefore departed thence and escaped to the cave Adullam, and when his brethren and all his father's house heard it, they went down there to him. 1 शमूएल 22:1. मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला आणि त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले. Amen. We saw from the life of David आपण दाविदाच्या जीवनावरून शिकलो how it so happened that he was forced to hide in the cave. आपण दाविदाच्या जीवनावरून पाहिलं की कसं त्याला गुहेमध्ये लपायची गळ बसली, बळजबरी झाली. And what was his response? आणि त्यामध्ये प्रतिसाद काय होता, How was his attitude? त्याची वृत्ती काय होती. And from his life we can learn आणि त्याच्या जीवनातून आपण शिकू शकतो that if we also go through some kind of caves in our lives, की आपणही आपल्या जीवनात जर समजा काही गुहांमध्ये गेलो, what kind of action do we need to take? तर कुठल्या पद्धतीची ऍक्शन किंवा कृती आपण घ्यायला हवी, करायला हवी. How do we need to respond? आणि कुठल्या पद्धतीचा प्रतिसाद आपण द्यायला हवा. And that's what David is teaching us. आणि दावीद आपल्याला हे शिकवत आहे. So the first point we learned was, पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा what are caves? की गुहा काय, Or how do we land in caves? किंवा गुहेत आपण कसे काय येतो. And the second point, दुसरा मुद्दा, the first thing to do in a cave. गुहेमध्ये करायची पहिली बाब. What to do when you are in a cave? गुहेत असताना काय करायचं. The first thing we ought to do is to seek God. पहिली गोष्ट करायची म्हणजे देवाला शोधायचं, We have to pray. प्रार्थना करायची. And that's what David is teaching us. आणि दावीद आपल्याला हे शिकवत आहे. And when we pray to God, आणि जेव्हा आपण देवाला प्रार्थना करतो, our heart should be clean while we pray to God. देवाला प्रार्थना करताना आपलं हृदय स्वच्छ पाहिजे. We do not need to carry grudges against anybody because we landed there in the cave. आणि आपण गुहेमध्ये आलेलो आहोत, गुहेमध्ये अडकलेले आहोत, मग आपण हृदयामध्ये कुणाच्याही विरुद्ध काही बाळगता कामा नये. Because David did not enter the cave for his own mistakes, कारण दावीद स्वतःच्या चुकांपायी त्या गुहेत आला नाही, but because of somebody else's mistakes. आणि कुणाची तरी चूक होती पण दावीदाला गुहेत यावं लागलं. So sometimes we pay for somebody else's mistakes also. तर कधी कधी आपल्यालाही इतर लोकांच्या चुकांसाठी असं काहीतरी सोसायला लागतं. Amen. Amen. Sometimes you go through a problem because of somebody else. कधी कधी असं होतं की आणि कुणामुळे तरी आपण समस्येतनं जातो. And sometimes कधी कधी then we think, मग आपल्याला वाटायला oh, लागतं I have wasted my time. की माझी वेळ मी वाया घालवली. But you have not actually wasted your time. तुम्ही तुमची वेळ खरं म्हटलं तर वाया घालवलेली नाही. Because कारण when you are living in the purpose of God, जेव्हा तुम्ही देवाच्या संकल्पात राहत असता and such incidences occur in your life, आणि अशा घटना तुमच्या जीवनात जेव्हा देवाच्या संकल्पात तुम्ही राहत असताना घडतात, God has taken all that thing into account. त्याला देवाने ते सगळं संदर्भात घेतलेलं असतं. You are still in the purpose of God even when you are in a cave. आणि तुम्ही तरी देवाच्या संकल्पामध्ये असता, गुहेत असतानाही. That's why you should not grumble. आणि म्हणून तुम्ही कुरकुर कधी करायची नाही. When Joseph was behind the bars, योसेफ जेव्हा तुरुंगा मागे होता, he never complained. त्याने कधी तक्रार केली नाही. Why? का? Because he was still in the purpose of God. कारण तो देवाच्या संकल्पात, भले तुरुंगात होता पण देवाच्या संकल्पात होता. And it was not for his mistakes. आणि स्वतःच्या चुकांमुळे नाही काही, It's because of the mistakes of his brethren. त्याच्या भावंडांच्या चुकांमुळे हा तुरुंगात आला. So we are surrounded by people who have very wrong spirit moving also. तर आपल्याही अवतीभोवती अशी काही माणसं असतात ना की ज्यांचे आत्मेच चुकीचे असतात, And they live in the flesh. आणि ते देहात जगत And असतात. they are the cause for our entering the caves at times. आणि त्यांचे आत्मे चुकीचे असल्यामुळे आणि ते देहात जगत असल्यामुळे कधी कधी या लोकांपायी आपल्याला तुरुंगवास सोसायला लागतो. But this is all a part of a Christian life. पण हे सगळं ख्रिस्ती जीवनातला एक भाग आहे. And you have never come out of the purpose of God. आणि हे सगळं तुम्ही सोसत असताना देवाच्या संकल्पातनं तुम्ही बाहेर आलेला नाही आहात. Amen. Amen. Just because David went in the cave does not mean he lost kingship. केवळ दावीद गुहेत गेला याचा अर्थ असा तर लागला नाही की त्याचं राजासन गेलं, Nor did he waste his time. का त्याचं आयुष्य बर्बाद झालं, का त्याने वेळ वाया घालवली असा अर्थ लागत नाही. Because कारण as long as Saul was on the throne, David cannot sit on that same throne. जोपर्यंत शाऊल साहेब सिंहासनावरती आहेत,
दावीद बसूही शकत नाही त्या सिंहासनावर. So God has to train him up in some ways. तर देवाला त्याला काही रीतींमध्ये काही मार्गांमध्ये प्रशिक्षण द्यावं लागेल. So these are the schools and the classes that God allows us to go into caves. तर या साऱ्या शाळा असतात, हे सगळे वर्ग असतात की ज्यामध्ये देव आपल्याला जाऊ देतो, परवानगी देतो की या गुहेत गेलेला आहे, जाऊ दे, शिकू दे, त्याला होऊ दे. And we see David did not even act negatively. आणि आपण पाहतो की दावीद नकारात्मक रीतीनेही वागला नाही. See, he did not, no matter what others do. आणि दुसरे जरी काहीही करोत, You don't behave like them. दुसऱ्यांनी काहीही केलं ना तरी आपण त्यांच्यासारखं वागायचं नाही काही. Amen. The world has a saying, if you behave like them, then what is the difference between them and you? जगामध्ये एक म्हण आहे की आपण त्यांच्यासारखे वागायला लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय. But that is not what Bible teaches us. पण बायबल आपल्याला असं शिकवत नाही. We don't behave like them because we know that God is on our side and He will promote us at the right time. आपण त्यांच्यासारखं वागत नाही, वागू नये, कारण की आपल्याला माहित असतं, माहित असावं की देव आपल्या बरोबर आहे आणि एक वेळ येईल की देव मला बढती देईल. Praise the Lord. And God had said very clearly in the 6th commandment, thou shalt not kill. आणि देवा त्याच्या 6व्या आज्ञेमध्ये अगदी स्पष्टपणे बोललेला आहे की तू ठार मारायचं नाहीस. Amen. In Leviticus 19:18, लेवीय 19वा अध्याय आणि त्यातलं 18वं वचन, God had said, देव बोलला, you shall not take vengeance nor bear any grudge against the children of your people, but you shall love your neighbor as yourself, because I am the Lord your God. लेवीयचा 19वा अध्याय आणि त्यातलं 18वं वचन, प्रभू म्हणाला, परमेश्वर म्हणाला, तू सूड घेऊ नको Yes. आणि आपल्या लोकांच्या संतानांवर दावा धरून बसू नको, तर तू जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. So it was not for David to retaliate against Saul. तर दाविदाचं हे काम नाहीये की त्याने शौला विरुद्ध प्रत्युत्तर करायचं का शौला विरुद्ध आता सूड उगवायचा. So he has to leave the vengeance in the hand of the Lord. तर त्याने काय करायचंय, सूड उगवायचं काम देवाच्या हातात सोडायचंय. Amen. आमेन. What David chose was दाविदाने जे निवडलं ते हे, that what I very rarely see people choose. जे तुरळकपणे मी लोकांना निवडताना पाहतो, जे दाविदाने निवडलं. He chose the way of God. दाविदाने पहिलं तर देवाचा मार्ग निवडला. See? हा? He said, I will choose the way of God. आणि दावीद म्हणाला की मी देवाचा मार्ग निवडतो, What God says I will do. ते जे म्हणीन ते मी करीन. Amen. Jesus said words like this. येशू म्हणाला Pray for those who persecute you. की जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असं येशू म्हणाला. Amen. Amen. Now you don't find these kinds of statements in the world. असल्या पद्धतीची विधानं जगामध्ये कुणी बोलताना दिसत नाही की कुणी तुझा छळ करत असेल ना तर तू त्यांच्यासाठी प्रार्थना And कर. that's why sometimes we Christians are defeated because we don't know what Jesus said. आणि म्हणून कधी कधी आपण ख्रिस्ती माणसं पराजयी होतो, कारण आपल्याला माहितीच नसतं की आपला येशू आपल्या बायबलमध्ये काय बोलून गेलाय. Amen. For a given situation, what did Jesus say? आलेल्या परिस्थितीसाठी आपला येशू आपल्या बायबलमध्ये बोलून काय गेलाय त्याचं ज्ञान नाही, म्हणून पराजयी. Do good to those who hurt you. जे तुला वाईट वाटेल असं करतील त्यांचं तू चांगलं कर, Now this is what Jesus said. असं येशू बोलला. But the world has something else. पण जगात काहीतरी वेगळं दिसतं. See, how awkward are these words when we don't see it in the light of the gospel. आणि शुभवर्तमानाच्या प्रकाशात जर या वाक्यांकडे आपण लक्ष दिलं नाही तर ही वाक्यच आपल्याला किती ऑकवर्ड आणि किती अवघड अडचणीची बरोबर वाटत नाही. But if we live by them, पण जर या वाक्यांद्वारे या विधानांद्वारे आपण जगू लागलो you shall be blessed, तर तुम्ही आशीर्वादित व्हाल, because God will bless you. कारण ते तुम्हाला आशीर्वाद देईल. What if in choosing God and we don't get what God said? देवाला आपण निवडलं आणि देव जे बोललेलं आहे तेच आपल्याला मिळालं नाही, You still need to have faith because it will still work. तरी आपण If not विश्वास today, ठेवायचा. some other day. तरी आपण विश्वास ठेवायचा, कारण की आज नाही झालं तर उद्या होईल, उद्या नाही परवा होईल, पण होईल. Amen. आमेन. God should be reflected more from our lives. देव आपल्या जीवनातनं वाढत्या प्रमाणात प्रदर्शित आणि प्रकाशित दोन्ही व्हावा. Amen. आमेन. Because one thing is there. कारण एक गोष्ट आहे, From the pit to the prison you might go. खड्ड्यापासनं तुरुंगापर्यंतचा प्रवास कदाचित तुम्हालाही सोसावा लागेल, But God will not leave you. पण देव तुम्हाला सोडणार नाही, ही जमेची बाजू आहे. Because God has got something better for you. कारण देवाची योजना, देवाकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं आहे. Beyond your imagination. तुमच्या कल्पने पलीकडे देवाने तुमच्यासाठी काहीतरी ठेवलंय. And if we are not careful, आणि आपण जर सांभाळून वागलो नाही we are going to miss God's blessings. तर मग देवाचे आशीर्वाद आपल्याकडनं राहून जातील. Amen. Amen. So we need to be willing to choose to do the things that we ought to do. तर आपण ज्या गोष्टी करायला हव्या आहेत त्याच गोष्टी करायचं मी करतोय
यासाठी स्वेच्छा पाहिजे. Another thing you need to choose to do is not to quit. आणि अजून एक बाब करायची ती अशी की हार मानणं निवडू नका. Amen. आमेन. You know, some people, I know maybe even here right now, काही that माणसं कदाचित मला आत्ताही या ठिकाणी असतील कदाचित, people are very tired. दमलेली असतात हो फार, They're very tired. फार थकलेली असतात. काही माणसं कदाचित इथेही आता असतील फार दमलेली, That they say, I cannot take it anymore. आणि मग म्हणतात, थकून भागून म्हणतात की नाही आता मला सहन होत नाही. When that kind of tendency come, go up to sleep. अशा पद्धतीची वृत्ती जेव्हा यायला लागते ना, तेव्हा काय करायचं? काय नाही, गपचूप ताणून झोपायचं. Amen. आमेन. Just relax like Elijah. आराम करायचा एलिया सारखा, की डोक्यात आता असं यायला लागलंय, आता मला सहन होत नाही, मी फार दमले, झोपा. Sleep. Before you take the wrong action, it's better you Ah. sleep, rest it out. You will be fresh to think better. चुकीचं कृत्य त्यावेळेला तुझ्या हातनं घडायच्या ऐवजी असं डोक्यात यायला लागलं की मी फार कंटाळले, दमले, आता मला तर सहन होत नाही, लगेच ताबडतोब जाऊन झोपून टाकायचं. उठल्यावरती मन ताजं टवटवीत असतं, मग डोकंही धड चालतं. Because when our mind is overworked, कारण की मन, डोकी जेव्हा जास्तीचं काम करतात, we can take wrong decisions. त्यावेळेला काय होतं, त्या वेळेमध्ये आपल्याकडनं काही चुकीचे निर्णय लागू शकतात. Sometimes it is better to postpone your decisions Ah, than कधी-कधी- taking rash decisions. कधी कधी निर्णय थोडेसे पोस्टपोन करायचे, की हा निर्णय आपण उद्या नाही परवाला घेऊ. उगीच काहीतरी घाईघाईमध्ये थकलेल्या अवस्थेत निर्णय घ्यायच्या ऐवजी म्हणायचं, मी हा डिसिजन तुम्हाला परवा देतो. Amen. Amen. And when you are in the cave, आणि जेव्हा आपण गुहेत असतो ना, you need not worry because you are a child of God. त्याला काळजी तर करायचीच नाही, का आपण देवाचं मूल आहोत. As David came out, you will come out. जसं दावीद गुहेतनं बाहेर पडला तसं आपणही पडणार. Amen. Amen. But the pressure shall be upon you to take undue risk of doing something wrong. पण दबाव मात्र तुमच्यावर प्रचंड असेल बरं का त्यावेळेला, की विनाकारण तुम्हाला असं वाटायला लागेल की मी धोका पत्करावा, असा प्रचंड दबाव त्याला गुहेत असताना तुमच्यावर येईल. Sometimes you will be very angry over that person who put you in that cave. कधी कधी ज्या माणसापायी तुम्ही त्या गुहेत आलेले आहात, या कधी कधी ज्या माणसाने तुम्हाला त्या गुहेत टाकलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला भयंकर राग येईल. Amen. Sometimes you will be very angry. भयंकर राग येईल, तळपायाची आग मस्तकाला. But पण still, तरी don't do that thing out of anger. चिडून काही करायचं नाही. Amen. चिडून काही करायचं नाही. David in his anger did not bang against the cave wall. दाविदानं रागात काय गुहेच्या भिंती विरुद्ध आदळला का तो दावीद? Neither did we see him screaming. दावीद रागानं गुहेच्या भिंतीवर डोकं आदळत बसला, किंचाळत बसला, काय करत होता? See, many times when people get, too much tense, then they scream out. बऱ्याच वेळेला लोकांना जेव्हा फारच टेन्शन व्हायला लागतं, तेव्हा ती माणसं जोरजोरात ओरडायला लागतात. You need to be able to control your emotions. असं नव्हे, भावना पहिलं तर आपण स्वनियंत्रणात ठेवायला शिकायचं. Amen. Because there will be conflicting emotions at that time. कारण त्यावेळेला भावनांचा खेळ आतमध्ये थैमान घालेल. But then you need to take your prayer request to the covenant God. पण तुम्ही करारी देवाकडे आपली प्रार्थनेची विनंती त्यावेळेला न्यायची. And that's the example that David set for each one of us. आणि हे उदाहरण दाविदाने आपल्या प्रत्येकासाठी फार छान घालून दिले. David works with the reality of the covenant. दावीद काय करतो? कराराच्या वास्तविकतेत काम करतो. Amen. आमेन. He speaks about the Lord. Lord means the Lord who is a covenant Lord. तो प्रभूविषयी बोलतो, तो परमेश्वराविषयी बोलतो. कोण परमेश्वर, कोण प्रभू? जो करारी आहे तो Amen. प्रभू, तो परमेश्वर. Yahweh. यावे. That's why in the King James version you have all the letters in capital. आणि म्हणून किंग जेम्स मध्ये LORD. LORD कॅपिटल आहेत. Amen. आमेन. The God of the covenant. कराराचा देव. Amen. आमेन. God of the covenant. कराराचा देव. The God of the testament. कराराचा देव, The God who कोशाचा देव. answers by his blood. कोशाचा देव, कराराचा देव, त्याच्या स्वतःच्या रक्ताने उत्तर देणारा देव. Amen. आमेन. That's why you should trust in Jesus Christ. म्हणून आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा. He has shed his precious blood for us. त्याचं मौल्यवान रक्त त्याने आपल्यासाठी सांडलंय. Amen. Amen. And he will not go back. He will help us. तो नाही माघार घेणार, तो आपल्याला मदत जरूर करेल. And so you need to remember that God is the God of covenant. आणि म्हणून तुम्ही हे स्मरणात ठेवायचं की देव कराराचा देव आहे. Amen. Amen. He has cut a covenant between you and him. देवाने तुमच्यात आणि त्याच्यात करार कापलाय. And that's why म्हणून we need to know आपल्याला कळायला if हवं, God has cut a covenant with us, he is not going to fail us. जर देवाने आपल्याशी करार कापलाय तर देव आपल्याला अपयश देणार नाही हे समजून चालायचं. He cannot change. आणि तो बदलणार नाही, तो बदलू शकत नाही. या गोष्टी, काही गोष्टी समजून चालायच्या असतात. Like if you buy a house and the husband and wife both together
they write on that on the paper and signature with the signature. उदाहरणार्थ तुम्ही घर विकत घेतलेलं आहे आणि त्या घराच्या पेपरवर नवरा बायको दोघांची सही आहे, दोघांची सही आहे. Sale deed. On सेल the sale डीड, deed. खरेदी खत ज्याला म्हणतात, See? त्याच्यावर दोघांची सही आहे. What happens? काय होतं? Both are equally owners of that house. दोघेही तेवढ्या समानतेनं त्या घराचे मालक आहेत. So when God cuts a covenant, देव जेव्हा करार कापतो what belongs to God belongs to us. त्यावेळेला असं होतं की जे देवाचं ते माझं. Amen. Amen. And what belongs to me belongs to God. आणि त्यावेळेला असंही व्हायला हवं की जे माझं आहे ते त्याचं. Amen. And on our side we have nothing actually. Everything आणि is God. आपल्या बाजूने आपलं आहेच काय, आपले हरगे भिकारी नाही, खंगाल. So when David entered the cave, he had a right attitude. तर दावीद जेव्हा गुहेत आला ना, गुहेत जेव्हा त्यांनी प्रवेश केला ना, त्याची वृत्ती बरोबर होती. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, right attitude in a wrong situation will get the attention of God. योग्य वृत्ती चुकीच्या परिस्थितीत बाळगलेली योग्य वृत्ती देवाचं लक्ष तुझ्याकडे वेधून घेईल. Write it down if you want to. पाहिजे तर लिहून घ्या. वाईट परिस्थितीमध्ये, चुकीच्या परिस्थितीमध्ये, भले परिस्थिती चुकीची आहे, भले परिस्थिती वाईट आहे, मला नाही, तुला नाही, सगळ्यांना कळत आहे, पण त्या परिस्थितीतही तुझी वृत्ती बरोबर ठेवली तर देवाचं लक्ष तुझ्याकडे वेधलं जातं आणि म्हणतो देव पोरगा बरोबर आहे. Amen. Amen. You will surely get the attention of God. आणि नक्की तुम्हाला त्याला देवाचं लक्ष लाभेल. Amen. Amen. And David was not losing hope. आणि दावीद आशा सोडत नव्हता. And prayer means not losing hope. आणि प्रार्थना म्हणजे आशा न सोडणे. See, what is the meaning of prayer? Prayer means you don't lose hope. Otherwise you don't pray. प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थनेचा अर्थ काय? प्रार्थना म्हणजे मी आशा सोडलेली नाही. जर आशा सोडलेली असेल तर मग आपण प्रार्थना केलेली नाही, करूच नाही. You don't need to pray then if you don't have hope. If you have hope, pray. तुमच्याकडे आशा असेल तरच प्रार्थना करा. नसेल, आशा नसेल तर प्रार्थना करूच नका. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? Prayer doesn't mean losing hope. Prayer means having hope. अहो, प्रार्थना करणे म्हणजे आशा सोडणे नाही. प्रार्थना करणे म्हणजे माझी सगळी आशा गेली नाही. प्रार्थना करणे म्हणजे माझी सगळी आशा आली. Amen. It means trusting on the Lord. म्हणजे देवावर विश्वास ठेवणे. Many people feel बऱ्याच लोकांना असं वाटतं what would have been the condition of David as he stepped into the cave. दाविदाची परिस्थिती काय असेल जेव्हा त्याने गुहेत पदार्पण केलं, प्रवेश केला. Because he is anointed king. कारण तो अभिषिक्त राजा होता. Yes, he has to settle in the cave. आणि तरी त्याला गुहेत येऊन राहावं लागलं. म्हणजे पार काय पाळी आली? Now more than 10 years. 10 वर्षाहून जास्त. I think so, about 14-15 years. मला असं वाटतं 14-15 वर्ष It has been delayed. उशीर झाला, वेळ After लागला. that, त्याच्यानंतर another 7 years to become the king of Judah, त्याच्यानंतर अजून 7 king of वर्ष Israel. इस्रायलचा राजा व्हायला. So see the time lapse. म्हणजे बघा ना, वेळ किती गेला. 20 years approximately. 20 वर्ष गेली हो अभिषिक्त झाल्यानंतर खरोखर त्या सिंहासनावर बसायला. See, आपल्यासारखे तर कधी धार मानले असते. I mean, we would have given up. आपल्यासारखे म्हटले असते किधर तो कुछ तो गलत होया है, मेरे पे अभिषेक ही नहीं शायद. That Saul, he is not dying, he is not leaving the throne. तो शौल मरे नाही आणि गादी सोड्या नाही. I mean, where is God? मग देव कुठे आहे? He is not dealing with Saul. की शौलाच्या जीवनात देवा काहीच कार्य करत नाही. He is only शौल dealing with सर, my life. फक्त माझ्या जीवनामध्ये देव कार्य करत आहे, सगळी कारवाई करत आहे. कधी गुहा काय, कधी पळतोय काय, कधी काय काय, Only in my life. पण माझ्या जीवनात. आणि शौल सर बसलेले दारात And he is doing all the wrong he can. आणि सगळं चुकीचं करताय. But why God is sparing him? पण देव त्याला सोडत आहे, मला मात्र. God is interested in your life. कारण की देवाला तुझ्या जीवनात रस आहे. God is interested in your life. देवाला तुझ्या जीवनात रस आहे म्हणून तुला अडकीत त्यात अडकवलाय. Say. So firstly I wanted to know what David was thinking as he fled to the cave. तर पहिलं मला हे जाणून घ्यायचं आहे की दावीद जसा गुहेत आला असेल, काय म्हणजे त्याची परिस्थिती, त्याचे विचार काय असतील. I saw what he was thinking. मी पाहिलं की तो काय विचार करत I will होता. share with you. मी सांगतो तुम्हाला. If you read 1 Samuel 22:3, 1 शमूएल 22:3 जर तुम्ही वाचलं, the last part, 22:3 चा शेवटचा भाग there it says, लिहिलंय तिथे, till I know what God will do for me. Read the full thing. देव माझ्यासाठी काय करील हे मला कळेपर्यंत Say, I'll stay in the cave. मी गुहेत राहीन. Till I know.
Yes. देव माझ्यासाठी काय करणार आहे हे मला कळेपर्यंत मी गुहेत राहीन. अभी तक मुझे भी मालूम नहीं है सर गुहा में प्रभु क्या करने वाला है. Are you understanding? कळतंय ना? David, anointed man of God. अभिषिक्त माणूस देवाद्वारे दावीद म्हणतो जेव्हा मला कळेल तेव्हा तुम्हाला सांगेन. I myself don't know what is happening with me, सध्याला मलाही कळत नाहीये की हे चाललंय काय, but I will still rejoice. पण तरी मी आनंदाने राहणार आहे. That is faith. त्याला विश्वास म्हणतात. त्याला विश्वास म्हणतात. Faith is not what you know. विश्वास म्हणजे मला जे माहितीये तो विश्वास नाही That काय. is fact. जे माहितीये ते सगळ्यांना माहितीये ती वास्तविकता आहे. But faith is you don't know, पण विश्वास म्हणजे मला काही माहित yet नाही you believe तरी माझा विश्वास आहे. because you trust in His कारण faithfulness. त्याच्या विश्वासूपणावर माझा विश्वास आहे. आमेन. कळत काही नाहीये, दिसत काही नाहीये, पण त्याच्यावर विश्वास आहे. Faith and faithfulness should walk together. विश्वास आणि विश्वासूपणा एकत्र चालले पाहिजे. Your faith and God's faithfulness. तुमचा विश्वास आणि देवाचा विश्वासूपणा Amen. एकत्र चालले पाहिजेत. Till I know what God will do for me. देव माझ्यासाठी काय करील हे मला कळेपर्यंत. So what did he do? त्याने काय He केलं? went to Moab. तो मोवाबला गेला He told the king, आणि मोवाबच्या राजाला म्हणाला my parents are very old. माझे आई वडील आता फार वृद्ध झालेत They should not die तर ते मरता कामा नये because this battle is mine. कारण हे युद्ध माझं आहे. So please keep my parents with you. तर सर माझ्या आई वडिलांना तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, Take care of them. त्यांना सांभाळा I will stay in the cave. आणि मी गुहेत राहतो. Why should my old parents suffer because of me? माझ्या खातर माझ्या वृद्ध आई वडिलांना त्रास कशाला. तर जोवर मला कळत नाही की देव माझ्या जीवनात काय करणार आहे पुढे तोवर तुम्ही माझ्या आई वडिलांना The सांभाळा. king must have asked him, तर राजाने त्याला विचारलं असेल काय चाललं तुमच्या जीवनात? म्हणजे डेव्हिड तेरे लाइफ में चल रहा क्या है. You are keeping your parents here. You are the one who killed Goliath one day. I mean, somebody told me you will be king also. आणि तू गोल्याताला ठार मारलं. आता तू तुझ्या आई वडिलांना माझ्याकडे राहायला सोडून चालला आणि कोणतरी मला म्हटलं म्हणे तू भावी राजा आहे. Say, and so you tell me what is the thing happening to you? तर चाललंय काय तुझ्या जीवनात मला जरा सांग असं मोवाब राजा कदाचित त्याला म्हटलं And असेल. many people will ask you like that. आणि बरीच माणसं तुम्हाला पण असं येऊन विचारतील What is happening with you? की ब्रदर तुमचं चाललंय You're काय, going to that church त्या चर्चला तुम्ही जाताय and still things are not working. आणि तरी गोष्टी होत नाहीये. त्यांना म्हणायचं मला कळल्यावर कळवतो. So, जब मुझे मालूम पड़ेगा बेटा तुझे बताएगी. so please let my father and mother come here with you तर माझ्या आई वडिलांना इथे येऊ दे तुमच्या बरोबर. till I know what God will do for me. जोवर देवा माझ्या जीवनात काय काय करणार आहे हे मला कळेपर्यंत सर मम्मी डॅडींना तुमच्याकडे ठेवा. So you will not always know how God is working, what God is doing. तर तुम्हाला सदैव कळणार नाही की देव काय करतोय कसं काम करतोय. And you need not know everything. आणि देव काय करतोय ते सदैव तुम्हाला कळायची गरजही नाही. See, otherwise that is not trust. नाही तर त्याला विश्वास म्हणत नाही. सारखं काय जाणून घ्यायचं देव काय Lord, tell me करतोय. what you're going next. देव बाबा तू पुढचं काय What करतोय are you सांग. doing next? देव बाबा तू पुढे काय करणार सांग. अरे वो देव है देख लेगा. Trust on Him. तू त्याच्यावर विश्वास ठेव. Trust on Him. तू त्याच्यावर विश्वास ठेव ना. देवाने तुला सांगून तू काय त्याला भर घालणार आहे. How casually David said, दावीद किती आरामानं कॅज्युअली बोलला till I know what God will do for me. की महाराज देव माझ्यासाठी काय करील हे मला कळेपर्यंत. See his thinking. बघा ना म्हणजे सिंपल. हालेलुया. You keep my parents. माझ्या आई वडिलांना तुम्ही ठेवा. असं आहे का? पण हो काय का? चाललं तुमचं जीवन नाही काय मलाच माहित नाही. माहित पडल्यानंतर हा. मला सांगतो नंतर. हालेलुया. He didn't hesitate to tell the truth. डगमगला नाही दावीद सत्य सांगायला. Sometimes कधी कधी we put up a false mask and tell something false. आपण काहीतरी खोटे मुखोटे घालतो आणि काहीतरी खोटं नाटं बोलतो. Yes, God spoke to me last night. हो देव माझ्याशी काल रात्री बोलला. And He said, you stay in the cave for 21 days. On the 22nd day, I will remove you out. आणि ते मला म्हणाला 21 दिवस गुहेत राहा 22व्या दिवशी मी तुला बाहेर काढीन. हा, लोकांना कळायला पाहिजे ना देव बोलतो. हो. Sometimes you just have to plainly say, I myself don't know. कधी कधी अगदी स्पष्टपणे बोलून टाकायचं लोकांना की मलाही अजूनवर माहिती नाहीये, माहित पडल्यावर सांगेन. No, but how long should I keep your father and mother in Moab? नाही पण किती दिवस मी तुझ्या आई वडिलांना मोवाबात ठेवायचं. ते पण नंतर देव सांगितलं नंतर सांगतो. सांगतो नंतर. देव So माझ्याशी how many बोलत days नाही. are you going to stay in the cave, मग David? किती दिवस दावीद तू गुहेत राहायचं ठरवलंय That also I don't know. तेही मला माहित नाही. मुक्काम किती दिवसाचा आहे सर मला कळल्यावर कळवतो. So as he's entering the cave, तर जसं दावीद गुहेमध्ये प्रवेश करत he's होता saying, let me see what God will do for me. तो म्हणत होता की आता मला बघू दे देव माझ्यासाठी काय करतो.
I don't know his plan. मला तर देवाची योजना काही माहित नाही. I don't know why I'm here. मला हे माहित नाही की मी गुहेत काय. I don't know what is going on in my life. मला हे माहित नाही की माझ्या जीवनात चाललंय But काय. let me wait upon God. पण मी देवाचरणी वाट बघतो. I'm sure. मला खात्री आहे. See, I'm sure he must have felt very vulnerable at that time. आणि त्यावेळेला त्याला असं वाटलं असेल की मी सगळीकडनंच म्हणजे आता जणू उघडा आहे की काय. But he strengthens himself in the Lord. पण तो स्वतःला प्रभूमध्ये शक्तिमान करून घेतो. And he wrote these words. आणि हे शब्द त्याने लिहिले. He wrote these words. हे शब्द त्याने लिहिले. Always remember. नेहमी लक्षात ठेवा. Cave experiences will always keep you humble. गुहेतले अनुभव ना नेहमी 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 तुम्हाला मला नम्र ठेवतात. There's no other way for humility. बाकी नम्रतेची दुसरी रीत नाही. Cave will always humble us. नम्रता आपल्यामध्ये गुहेत जर आपण गेलो तर ती गुहाच आपल्याला नेहमी नम्र ठेवेल. Secondly, दुसरी बाब, cave will always make you to focus only on God. गुहा नेहमी तुम्हाला फक्त देवाकडे लक्ष लावायला लावेल की आता काय खरं नाही, आता काय पर्याय नाही, देव एके देव, देव दुने देव. Amen. But pride prevents us from doing certain things. पण कसं असतं, गर्व आपल्याला काही गोष्टी करण्यापासून राखतो. Pride sometimes, stops you from asking things from God also. गर्व कधी कधी आपल्याला देवाकडे मागण्यापासून पण थांबवतो. See, when you read 1 Samuel 22 and 22nd chapter, 1 शमूएल 21st chapter and 22nd chapter, 1 शमूएलचा 21-22 अध्याय जेव्हा आपण वाचू, we see a worried fugitive turning to Jonathan, running away, a wandering man, a fugitive who is running from every scene, trying to take the help of Jonathan. सगळ्यांपासून पळून जाणारा, भटकणारा, योनाथानापासून मदत घ्यायची प्रयत्न करणारा माणूस इथे आपल्याला दिसतो. Then lying to Ahimelech, आणि अहिमलेखाला खोटं बोलणारा, say, धावणारा, पळणारा, भटकणारा, asking for the sword, तलवार मागणारा, playing like the madman at Gath. आणि गात मध्ये वेड्या माणसाचा सोंग करणारा की जणू तो वेडा आहे. So he tried all these tricks. हे सगळे गिमिक्स त्यांनी वापरले दाविदानी. Sometimes even believers, try many tricks. कधी कधी बिलीवर माणसं पण नसते उद्योग खूप करतात. I mean, it was not a very evil trick. म्हणजे अशा वाईट आणि दुष्ट अशा युक्त्या केल्या नाहीत दाविदानी. It was not an evil trick. म्हणजे अशा दुष्ट युक्त्या केल्या नाहीत But दाविदानी. trying to escape. पण प्रयत्न केले की असं करके देखेंगे, तसं करके देखेंगे वगैरे. But vain was David's hope. पण दाविदाची ही सगळी आशा व्यर्थ. All our wisdom, आपलं सगळं ज्ञान, all our craftiness, आपली सगळी युक्ती sometimes they turn against us. कधी कधी आपल्याच विरुद्ध सगळं होतं ते. आपलं ज्ञान, आपली युक्ती आपल्या विरुद्धच जाते. आपलं शहाणपण कधी कधी आपल्यालाच आडवं येतं. Yes, and we don't get out of the muddle. In fact, we get into deeper sand. आणि त्यातनं आपण काही दलदलीतनं निघत नाही, तर दलदलीत रुततो. We get entangled into more mess. आणि इतके गुरफटून जातो ना अजून दलदलीमध्ये. To cover one mistake, you have to tell another lie. एक चूक झाकायला अजून एक खोटं बोलणं. To cover that lie, you have to tell another lie. ते खोटं झाकायला तिसरं खोटं बोलणं. So you never cover a lie with the truth. खोटं कधी सत्याने तर आपण झाकू शकत नाही. But you always cover a lie with a lie. खोटं खोट्याने झाकलं जाऊ शकतं. हे झाकायला खोटं बोललो, ते खोटं झाकायला अजून खोटं बोललो. Amen. Truth is never covered. सत्य कधी असं झाकलं नाही जात. Lie is always covered. खोट्याला झाकायला लागतं बाई. Amen. That's why today we have got the covering. म्हणून आपल्यावर आज आवरण आहे, झाकण आहे. And then we lose our peace. आणि आपल्यातली शांती जाते. And so very often we also pass through these painful experiences and bitter disappointments. बऱ्याच वेळेला आपण देखील या वेदनामय आणि निराशमय परिस्थितीतनं जातो, नाही असं नाही. Before we finally learn this lesson. आणि सरते शेवटी तो धडा शिकून घेण्या अगोदर आपणही असल्या सगळ्या बऱ्याच गुहांमधनं वर्गांमध्ये जाऊन बसलेले असतो. We try different ways to come out of troubles. आणि तरी आपणही प्रयत्न करतो की कुठल्या ना कुठल्या रीतीने या त्रासातनं बाहेर पडावं. I will come out. मी येईन बाहेर. I know I will come out. मला माहिती आहे मी बाहेर येईन. See? And if you try the human way, your character will never change. आणि मानवी स्तरावर आपण प्रयत्न केले तर आपलं चारित्र्य आणि स्वभाव त्यात कधी बदलणार नाही. But you try God's way, your character has completely gone in for a transformation. पण देवाच्या मार्गाने प्रयत्न करा, देवाच्या रीतीनं होऊ द्या. पहा तुमचं चारित्र्य आणि स्वभाव पूर्ण बदललेला असेल. Completely changes. पूर्ण बदललेला. Because there is little bit of that pride that I did it कारण finally. थोडा गर्व, थोडा तो स्वाभिमान म्हणा, अभिमान म्हणा, असतोच तो थोडा की मी केलं. Amen. And so I was reading the Bible and I wanted to
dig out the behavior of David तर मी बायबल वाचत होतो in the cave. आणि मला गुहेत दाविदाचं वर्तन कसं होतं ते खोदून शोधायचं होतं. I wanted to know his remedy मला जाणून घ्यायचं होतं की त्याचे उपाय काय आहेत, because he had come out of the cave. कारण तो गुहेतनं बाहेर आला होता. Amen. And praise God, 1 Samuel 22:1. आणि 1 शमूएल 21:1 मध्ये लिहिलंय It देवाचं is related to Psalm 142. स्तोत्र 142 ची त्याचा संबंध आहे. कशाचा? 1 शमूएल 21:1 चा. And there it reads, तिथे लिहिलंय a maskil of David, a prayer when he was in the cave. I cried unto the Lord with my voice unto the Lord did I make my supplication. स्तोत्र 142. See that, so powerful. पहिलं वचन, दाविदाचे मास्किल शिक्षण गुहेत असताना त्याने केलेली प्रार्थना. हेडिंग, मी आपल्या वाणीने यहोवाला आरोळी करतो, मी आपल्या वाणीने यहोवाला विनंती करतो. I'm telling you, मी सांगतो ना, when you are heavily burdened, just try this out. Kneel down and pray and see, rise up, you have no burden. ज्याला आपल्याला भयंकर काहीतरी ओझं आलेलं असतं ना, त्याला गुडघे टेकून तुम्ही प्रार्थना करा, पहा उठताना तुमचं ओझं गेलेलं असेल. So much peace you have. एवढी शांती तुमच्यात आलेली असेल. But yet that small thing of prayer we neglect. तरी ती छोटीशी बाब असते प्रार्थनेची, त्याच्याकडे आपल्याकडनं भलं मोठं दुर्लक्ष होतं. We try everything. आपण सगळे प्रयत्न करतो, But prayer. पण प्रार्थना नाही करत. But praise God, we know how to tackle this case. पण देवाला धन्यवाद की आपल्याला आता कळलेलं आहे की असं काही झालं तर कसं हाताळायचं. So now there is another psalm also that lets us know how to tackle cave situations. अजून एक स्तोत्र आहे जेही आपल्याला सांगतं की गुहेतली परिस्थिती हाताळायची कशी. Read Psalm 57. स्तोत्र 57 वाचा. If you are in the cave, read Psalm 142 and Psalm 57. जर तुम्ही गुहेत अडकलेले असाल तर स्तोत्र 142 आणि स्तोत्र 57 वाचावे. Because Psalm 57 and Psalm 142 flow with 1 Samuel 22:1. कारण की स्तोत्र 57 आणि स्तोत्र 142 1 शमूएल 21:1 शी जुळतात. That is how I came to know the secret of David's rejuvenating power. अशा पद्धतीनं मला कळून आलं की दाविदाची जी इतकी सजीव अशी शक्ती होती त्याच्या मागचं गुपित काय आहे. Sometimes I feel Psalm 142 was written before Psalm 57. कधी कधी मला असं वाटतं की स्तोत्र 142 स्तोत्र 57 लिहिण्या अगोदर लिहिलेलं आहे. If you read the condition of David, you will know दाविदाची परिस्थिती तुम्ही वाचली तर तुम्हाला कळेल. he was very desperate for his life. तो अतिशय आपल्या जीवासाठी व्याकुळ. Psalm 142 brings out the anguish of the soul of David. स्तोत्र 142 दाविदाच्या जीवातली व्याकुळता बाहेर काढत आहे. So see that whenever you are in the cave, read Psalm 142 and 57. तर जेव्हा केव्हा तुम्ही गुहेत असाल, तुम्हाला गुहेत अडकल्यासारखं वाटत असेल, त्याला स्तोत्र 142 आणि स्तोत्र 57 वाचा. But today we are better placed than David was. पण आज दावीद जसा होता त्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीनं उभे आहोत. Because we have the Holy Spirit in us. का? कारण की आपल्याकडे पवित्र आत्मा आपल्या आत आहे. We have the complete Bible with us. आपल्याकडे संपूर्ण बायबल आहे. We have the name of Jesus with us. आपल्याकडे येशूचं नाव आहे आपल्या बरोबर. And so if you read the end of the psalm, तर या स्तोत्राचा अंत जर आपण वाचला, there he says, तिथे लिहिलेलं आहे, thou shalt deal bountifully with me. तू माझ्यावर फार उपकार करशील. Praise the Lord. Thou shalt deal bountifully with me. तू उदंडपणे माझ्या जीवनामध्ये कारभार करशील. And so when you are in the cave of Adullam, तर जेव्हा आपण अदुलामच्या गुहेत असतो, start reading Psalm 57 and Psalm 142 त्याला स्तोत्र 57 आणि स्तोत्र 142 वाचायला सुरुवात करा. and wait upon the Lord. आणि देवाचरणी वाट पहा. Amen. आमेन. Wait on God's time for things to change. देवाच्या वेळेची वाट पहा की देवाच्या वेळेत सगळं बदलेल. And trust in the Lord to bring right out of the wrong. आणि प्रभूवर विश्वास ठेवा की या चुकीच्या परिस्थितीतनं प्रभू काहीतरी योग्य करेल, बरोबर करेल. Amen. आमेन. See, it's not a great thing to kill Saul. ही काही मोठी बाब नाही. शौलाला जाऊन ठार मारणं काही मोठा पराक्रम नाही. David could kill Goliath. I mean, अरे दाविदाने गोलातला मारलाय. शौल कोण आहे? Amen. कधी मारू शकतो शौलाला? जरी गोलातला मारलाय त्याला शौल काय टफ आहे का? And David got a chance when Saul was in the cave. He could have killed him. आणि दाविदाला संधी मिळाली होती. शौल जेव्हा एकदा गुहेत होता त्यावेळेला शौलाला ठार मारायची संधी दाविदाला मिळालेली. But see, David said, पण दावीद म्हणाला, I will not take the throne and the crown by my power. राजासन आणि मुकुट मला स्वतःच्या सामर्थ्याने बळकवायचं नाहीये. It has to be given to me. ते It मला has असं- not to be snatched. ते मला दिलं गेलं पाहिजे. मी ते बळकवायचं नाहीये. See? आमेन. I don't demand it. I should command it. मी ते कमवायला हवंय, मागायला नकोय मला द्या.
Are you understanding, people? कळतंय ना, मी ते कमवायला हवंय. God has to give it to me in the right देवाने मला way. ते योग्य रीतीने द्यायला हवंय. Amen. Amen. If the nation of Israel is God's, then He has a plan for the nation of Israel. इस्रायल देश जर देवाचा आहे तर देवाची योजना इस्रायल देशासाठी आहे. And I can never better the plan of God. आणि देवाच्या योजनेला अजून चांगलं करणारा मी कोण आहे? Say, हा? नाही, देवाची योजना मी जरा अजून चांगली करतो. तू कोण आहे? I cannot better the plan more than God. आपण नाही देवाच्या योजनेला बदलून अजून चांगलं करू शकत. बेटा, तो देव आहे. Amen. The nation of Israel is God's. आणि इस्रायल देश देवाचा आहे. He will raise the king. He will put down the king. तो उभं करेल राजाला, तो खाली टाकेल दुसऱ्या राजाला. He knows it. देवाला माहिती आहे Promotion belongs to God. की बढती देवाच्या मालकीची आहे. That is the lesson we need to learn. हा धडा आपण शिकायला हवा. Never make haste. कधी घाई घाई अति संकटात नाही करायची नाही. God is in control of your life. देवाचा ताबा आहे तुझ्या जीवनावर. Even in your losses, God is in control. तुझ्या of your life. नुकसानात पण देवाचा ताबा तुझ्या जीवनावर आहे. Yes. There are people who I suffered because of them. अशी काही माणसं आहेत की ज्या माणसांपायी मला त्रास झालाय. मी त्रास भोगला काही माणसांमुळे. Even financially also. आर्थिक त्रास सुद्धा. My very own माझे स्वतःचे, माझे सख्खे took the money and never returned back. पैसा घेऊन गेले पण कधी परत करायला आले नाहीत. But no bitterness. पण नाही, माझ्यात काही कडूपणा नाही. No bitterness. काही कडूपणा मी घेत नाही. I have not become poor. मी काय गरीब झालो नाही. I will never become poor. त्यांनी मी काय गरीब झालो, मी काय दरिद्री झालो नाही. मी कधी गरीब होणार नाही. Whether I get it or not, मला ते मिळो न मिळो, मी कधी गरीब होणार my नाही. God is with me. माझा देव माझ्या बरोबर आहे. He has kept me here. देवाने मला इथं ठेवलंय. He knows how to handle things. देवाला माहितीये ना की कसं कार्य करायचं आणि हाताळायचं. They may do wrong, but I should not. ते चुकीचं करतील, मी करायचं नाही. That's त्यांना very अलाउड आहे, important. हो ठीक आहे, मला अलाउड नाही. I am not bothered. मला काय फिकर नाही. Finally, I am going to have the last laugh. शेवटी 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 शेवटचं मी हसणार आहे. David said, I will not touch Saul. दावीद म्हटला, मी नाही शौलाला हात लावणार. ते माझं काम नाही. Someday. कधीतरी. What did David say? एका दिवशी. Someday. एके दिवशी. He will die. एके दिवशी शौल मरेल, दावीद बोलला. Someday he will die. एके दिवशी शौल मरेल, दावीद बोलला. By the hands of God he will die. देवाच्या हस्ते मरेल. But I will not be the person मी to नाही. kill. त्याच्या मृत्यूचं कारण मी नाही बनणार. मी नाही बनणार. To wage a war, David is not ready. युद्ध पुकारायला दावीद राजी नाही. His men were ready, but David was not. दावीदाची माणसं राजी होती पण दावीद राजी नाही. मी युद्ध पुकारणार नाही. Amen. आमेन. A man of love, a man of righteousness. प्रेमाचा माणूस, धार्मिकतेचा म्हणजे नीतिमत्तेचा A माणूस, man of reverence for the things of God. देवाच्या गोष्टींबाबत अतिशय आदर बाळगणारा माणूस. Third point now. तिसरा मुद्दा. God lets you see something other than what you want to see. तुम्हाला जे पाहायची इच्छा असते ना, आपल्याला जे पाहायची इच्छा असते ना, त्याच्या व्यतिरिक्तच देव आपल्याला दुसरं काहीतरी पाहू लावतो. God lets you see something other than what you want to see. आपल्याला जे काही पाहायची इच्छा असते ना, त्याहून काहीतरी वेगळंच देव आपल्याला पाहू लावतो. Yes, many times we want things to be done this way. बऱ्याच वेळेला आपलं असं सेट असतं की नाही, गोष्टी झाल्या तर अशाच झाल्या पाहिजेत. This should happen on this day. म्हणजे असं असं या दिवशीच व्हायला हवं. And this has to happen. आणि तसं तसं त्या दिवशीच व्हायला हवं. But sometimes कधी- God lets us to see something other than what we long to see. पण कधी कधी देव काय करतो, आपल्याला जे फार आतुरतेने पाहायची इच्छा असते ते देव दाखवत नाही, दुसरंच काहीतरी दाखवतो. What to do now? That is आता काय God. करायचं मग, तो देव आहे. So David departed and escaped to Adullam. आता दावीद गेला अदुलामला पळून. 1 Samuel 22:1-2. 1 शमूएल 22:1-2. Let us read once again. परत एकदा वाचूया. And when his brethren and all his father's house heard it, they went down thither to him, and everyone that was in distress, and everyone that was in debt, and everyone that was discontented, gathered themselves unto him, and he became a captain over them, and there were with him about 400 men. 1 शमूएल 22:1-2. मग दावीद तेथून निघून अदुलाम गुहेत पळून गेला, आणि त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले. आणि कोणी अडचणीत पडलेले, कोणी कर्जदार व कोणी त्रासलेले असे सर्व त्याच्याकडे एकत्र मिळाले, आणि तो त्यांचा सरदार झाला. आणि सुमारे 400 माणसे त्याच्याजवळ होती. See that? Because he was there, God could send all broken-hearted people to him. दावीद गुहेमध्ये होता म्हणून परमेश्वर देव बाप
तुटलेल्या हृदयाच्या माणसांना दाविदाकडे पाठवू शकला. Say that. आमेन. In the palace, you wouldn't have been. महालात देवबाप त्याच्याकडे तुटलेल्या हृदयाच्या माणसांना पाठवू शकला नसता. God has a purpose. देवाचे संकल्प असतात. So what I liked of David was, मला दाविदाचं जे आवडतं ते हे, when he saw all of these all broken-hearted people come to him, दाविदाने जेव्हा पाहिलं की सगळी तुटलेली फुटलेली हृदयाची माणसं माझ्याकडे येत आहेत, he didn't say, तो असं नाही बोलला, here I am myself distressed. इथं मी स्वतः निराश आहे, I need somebody to comfort me. इथं माझी इच्छा आहे की मला येऊन कोणीतरी सांत्वन द्यावं, But I have to comfort all these throwaway people. आणि मी आता या सगळ्या वाईट पडलेल्या टाकलेल्या अवस्थेतल्या लोकांना सांत्वन द्यायचं काय? At least God should have sent some good people who will comfort me. कमीत कमी देवाने काहीतरी चांगली माणसं माझ्याकडे पाठवायला नको होती का, की ज्यांनी गुहेत येऊन माझं सांत्वन केलं असतं? But here he is saying, इथं तो म्हणतो, all who are distressed, all who are in debts, कर्जदार लोक, अडचणीत पडलेले, कर्जदार, त्रासलेले, वा, all of them came to David. अडचणीत पडलेले, कर्जदार, त्रासलेले, काय लिस्ट आहे, असे सगळे एकत्र मिळून त्याच्याकडे आले. Please comfort us, David. आणि म्हणाले, दावीद सर, आम्हाला सांत्वन द्या, त्रास खूप होतोय. And here David saying, मी त्रासात आहे. आणि इथं दावीद म्हणत असेल, तुला त्रास होतो बेटा, तुला माझा त्रास माहित नाही. When you look at the troubles of others, you forget your own troubles. दुसऱ्यांचे त्रास पाहिल्यावरच मी माझे त्रास विसरते. Amen. तुम्ही तुमचं नाव घाला. But they were the diamonds that were raw, uncut, sent to David. पण ते कच्चे हिरे होते, ते तराशलेले हिरे नव्हते. जे दाविदाकडे पाठवण्यात आलेले होते ते हिरे होते, पण अजून पॉलिश करून आकार नव्हता दिलेला. Only in your pain you will understand somebody else's pain. तुमच्या वेदनेतच तुम्हाला 2-4 चिमटे बसल्यानंतरच तुम्हाला दुसऱ्यांचे त्रास कळतील. अश्रू येतं कधी माहितीये का, जेव्हा स्वतः त्रासात असतात, मग दुसऱ्यांसाठी अश्रू येतात. स्वतः त्रासात पडलो की दुसऱ्यांसाठी पण डोळ्यात आसव जमायला लागतात. Otherwise there are no tears. नाही तर आपल्या डोळ्याला कुठं पाणी लागणार आहे? Anybody saying मला त्रास आहे, अरे काय रे नेहमी रडतोस? आपलं म्हणणं कसं Why? असतं, कोणी Because we are well off. का आपलं सगळं चांगलं असतं ना. म्हणजे कोणी रडक्या आला आणि म्हटलं मला त्रास आहे, की आपण म्हणलं काय डोक्याला ताप आहे, नेहमी रडतच येतो. सारखा रडत येतो, मला बघ, मी बघ, अरे तुला त्रास नाहीये, तुला काय बघ. We don't know what they are going through. आपल्याला काय कळतंय लोकांना काय त्रास होतोय? When we started this ministry, जेव्हा ही सेवा आम्ही सुरू केली, God gave me a mandate from Luke 4:18. लूक 4:18 देवानी मला दिलेलं वचन. And he said, call all the distressed people. आणि बरं का, देव माझ्याशी बोलला तेव्हा सगळ्या अशा निराश दुःखी लोकांना बोलव, All the sick people, the poor आजारी people, लोकांना, the needy people, and preach गरीब the लोकांना, gospel to them. गरजवंतू लोकांना बोलव आणि त्यांना सुवार्ता सांग. And I will make them rich. आणि मी त्यांना धनवान करीन And they will make you rich. आणि ते तुला धनवान करतील. हे देव माझ्याशी बोललाय. This is the mandate that God gave me. देवानी मला हे काम दिलं होतं. जेव्हा देवाचं पाचारण माझ्यावर आलं तेव्हा लूक 4:18 आणि त्याच्यासोबत या ओळी. I have never gone out hunting for rich people. मी कधीही श्रीमंत माणसांच्या शोधात बाहेर पडलेलो नाही, Because that was not the mandate given to me. कारण ते मला दिलेलं काम नव्हतं. He said, call the beggars, the poor people, the sufferers. देवानी मला दिलेलं काम होतं की गरिबांना बोलव, निराश दुःखी लोकांना बोलव, All those who are suffering, you call them. ज्यांना त्रास आहे त्यांना बोलव. And I was also suffering. आणि मलाही त्रास होता तेव्हा स्वतःला. That's why I could identify myself with David. आणि म्हणून मी दाविदाशी स्वतःची ओळख चांगली घालून घेऊ शकतो की अरे माझ्यासारखंच आहे कोणतरी. I never went sheep stealing. मी कधी मेंढरं चोरायला गेलो नाही. I never wanted to build on somebody else's foundation. मला कधी इतर कोणाच्या पायावर भर घालून बांधायची इच्छा झाली नाही, कधी नाही. God has called me in this venture. देवानी मला या कामात पाचारलंय. Never hunted for the rich मी and the कधी famous. श्रीमंत माणसांच्या शोधात गेलेलो नाहीये. Our church is a cosmopolitan church. आपलं चर्च कॉस्मोपॉलिटन चर्च आहे, म्हणजे सगळ्या पद्धतीची माणसं आपल्या चर्चला येतात. Mixture of every kind of person. सर्व पद्धतीची माणसं आपल्या चर्चला येतात. Different languages, सर्व जातीय, different standing, सर्व भाषीय, सर्व स्तराचे, सर्व वर्गीय, everyone, different सगळे people. वेगवेगळी माणसं आपल्या चर्चला येतात. Everyone is welcome. असा पर्टिक्युलर सेट आपण म्हणू शकत नाही की अशीच माणसं यांच्या चर्चला. वेगवेगळ्या पद्धतीची माणसं इथे येतात आणि बसतात. See? It's not that because I am a South Indian, I have got only South Indian people. असं काय here. नाही काय की मी साऊथ इंडियन आहे म्हणून माझ्या चर्चला सगळे साऊथ इंडियन मेंबरच आहेत.
Nothing like that. मी तमिलियन आहे म्हणून सगळे तमिळ का? No matter what language, caste, color, creed, it doesn't matter for God. भाषा, रंग, जात काही असो, देवाला काही फरक पडत नाही. We are all same in the eyes of God. देवाच्या नजरेत मानव सगळे सारखे. That's why Bible says God so loved the world. आणि म्हणून तर बायबल म्हणतो ना की देवाने जगावर एवढी प्रीती केली. So the distress came to David. तर दाविदाकडे निराशमय लोक आले. And he asked them, who are you? आणि दाविदांनी त्यांना विचारपूस केली की तुम्ही कोण सगळे? Have you come to help me? तुम्ही काय मला मदत वगैरे करायला आला का काय? They said, नाही काय एवढं कर्जात पडलो ना. ते म्हणले काय नाही करायचं, तुम्ही तिथं नाही या, तुम्हाला शोधून शोधून आम्ही इथं आलो. आम्ही खरायला नाही मागायला आलोय. Another group came. अजून एक गट आला. We are all distressed people. आम्ही खूप निराशमय लोक You know, आहे. Saul was creating havoc there in people's कारण lives. शौलाने प्रजेच्या लोकांच्या जीवनात धुमाकूळ घातला होता शौलाने. They were running, searching for David. आणि सगळे दाविदाला धावत धावत शोधत होते की दावीद कुठे आहे. Wherever he is, we will go. जिथे कुठे दावीद असेल आम्ही तिथे जाऊ. See how much they love David. किती दाविदावर लोकांचं प्रेम. Amen. आमेन. They came into the cave. फार गुहेत आले दाविदाला शोधत शोधत. And I mean, what can he give in the cave, you tell me? आता गुहेत दावीद त्यांना काय देऊ शकणार आहे मला सांगा. If the man came and said, I am in debts, can he give something? He doesn't have anything in the cave. एखादा माणूस त्या गुहेत येऊन त्याला म्हणाला की सर दावीद सर मला कर्ज झालेलं आहे. दावीद काय त्या गुहेमध्ये त्याला पैसा देणार आहे कर्ज फेडायला. But see his love. पण दाविदाचं प्रेम बघा ना. He took them all in that cave. That cave must have been quite big then. आता ती For गुहा 400 people to stay. ती गुहा फार मोठी असेल ना कारण की दाविदाने त्या सगळ्या 400 लोकांना आत गुहेत घेतलं. Amen. आमेन. And so you see, when you are in trouble, in pain or in sorrow, तर तुम्ही पहा जेव्हा केव्हा आपण त्रासात दुःखात असतो God sends somebody to you. देव कोणाला तरी आपल्याकडे तुमच्याकडे पाठवतो. Not that they may help you, but many times that you may help them. अशासाठी नाही काही की त्यांनी तुम्हाला मदत करावी पण बऱ्याच वेळेला अशासाठी की तू त्रासात असून त्यांना मदत कर. And sometimes we think, आणि कधी कधी आपल्याला वाटतं का सगळं दुःखी लोक माझ्याकडे येतात, मी दुःखी आहे. म्हणजे मला कळतच नाही. But you know, God is interested in you. अरे देवाला तुझ्यात रस आहे आणि काय. Sometimes it seems too much to handle, isn't it? आणि कधी कधी असं वाटतं नाही हे खूप झालं ना खूप झालं. But see, that builds your patience. पण त्यातनं तुझाच धीर वाढतो की नाही. That builds up the character of Christ in you. त्यातनं ख्रिस्ताचं चारित्र्य आणि स्वभाव गुणधर्म आपल्यामध्ये जास्त डेव्हलप होतात की नाही. Amen. Jesus himself was suffering. येशूला स्वतःला त्रास होते. And he said, आणि तो म्हणाला let not your hearts be troubled. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आजच्या भाषेत भाषांतर. Who is dying and who is taking tension? मरणार कोण आहे टेन्शन कोणाला झालंय. But yet Jesus said, तरी येशू त्यांना म्हटला don't worry. तुम्ही काळजी करू नका. Don't worry. तुम्ही काळजी करू नका. Till the last he was saying, don't worry, don't worry, don't worry. शेवटपर्यंत येशू म्हणत गेला तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काळजी करू नका. And we are called to imitate Christ. आणि आपल्याला ख्रिस्ताचं अनुकरण करायला बोलवलंय. He's trying to help them. तो त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो. He's trying to help even Judas. तो यहुदालाही मदत करायचा प्रयत्न करतोय. They were all ready to kill Jesus. He's trying to help them. ते सगळे येशूला ठार मारायला तयार तो त्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय. His disciples were running away from them, but he's ready to die for them. त्याचे शिष्य त्याच्यापासून पळत जात होते पण हा शिष्यांसाठी मरायला तयार. कोण Did he येशू? say? तो म्हणाला का असं जुडस साठी मी पाप त्याचं टाकू नका माझ्यावर. येशू असं म्हटला का या यहुदाची पाप माझ्यावर टाकू नका. Don't फितुरे put Pilate's sin on me. या पिलादाचं Or this पाप fellow's माझ्यावर sin on me, that fellow's sin. या No. पिलादाचं पाप माझ्यावर टाकू नका. ह्याचं पाप माझ्यावर टाकू नका. त्याचं पाप माझ्यावर टाकू. फितुरे ती सगळी लोक. While he was praying in the garden of Gethsemane, गेत्सेमनी बागेमध्ये तो का प्रार्थना करत होता. his own disciples were sleeping. आणि प्रार्थना करत असताना त्याचे स्वतःचे शिष्य झोपले. It will happen. होत असं असं होणार असं होईल. Say. But you don't look at them and you sleep. पण तुम्ही त्यांच्याकडे बघून तुम्ही झोपू नका. तो पण झोपला मी पण झोपतो. असं नको. जसाच तसे नको. You don't sleep. तुम्ही झोपू नका. Sometimes कधी कधी when you rejoice also, all will not rejoice. तुम्ही जेव्हा आनंद करत असता त्या सगळे तुमच्या बरोबर आनंद करणार नाही काही. But let them not rejoicing disappoint you. परंतु त्यांनी तुमच्या बरोबर आनंद केला नाही त्यातनं तुमच्यातला आनंद जाऊन देऊन तुम्ही निराश होऊ नका. Amen. Sometimes we are praising God in the church. कधी कधी चर्च मध्ये आपण देवाची स्तुती करत असतो. Then we look at a neighbor. मग आपण आपल्या शेजाऱ्याकडे That पाहतो. fellow is putting his hand in his pocket. त्याच्या Okay. खिशात हात.
And then you are put up and you also put your hands down. आपलंही अवसान गळतं आणि आपण म्हणतो अरे बापरे आपणही मग देवाची स्तुतिविधी बंद करतो. He असं should नाही. be inspired by you. त्याला तुला बघून प्रेरणा झाली पाहिजे. तू चालू ठेव. You don't be disappointed. तू नको नाराज होऊ. Say, हा? because God loves you. कारण देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. God is interested in you. देवाला तुझ्यात इंटरेस्ट आहे. When the ark was brought to Jerusalem, जेव्हा कराराचा कोश येरुशलेमेत आणला, David was the only one dancing with all his might. दावीद एकटाच सर्व बलानिशी नाचला. Bible doesn't say all of them were dancing with बायबल David. असं नाही म्हणत की सगळे दावीदाबरोबर David नाचले. was dancing. दावीद नाचला. Others were a little serious. बाकीचे जरा गंभीर You know, when होते. you are more educated, you become serious. असं होतं म्हणजे शिक्षण वाढल्यावर माणसं गंभीर होतात. David was dancing with all of his might. दावीद बलानिशी सर्व बलानिशी नाचत होता. He was not disappointed. Others were not dancing. तो काय नाराज झाला नाही की हे नाचत नाहीत ते. अरे कोणी I will do नाचत it. I am happy. मी करणार. माझ्या देवाच्या कराराचा कोश आलाय. His wife said, "What you are dancing like a त्याची servant?" बायकोही म्हणाली अरे काय नोकरा चाकरा सारखे नाचताय. He said, "I will dance more than that." तो म्हटला ह्याच्याहून जास्त नाचीन. Amen. आमेन. And don't expect others to rejoice. आणि तुम्ही अशी अपेक्षा करूच नका की इतरांनी तुमच्या बरोबर तेवढाच आनंद केला पाहिजे. मी एवढं चांगलं टेस्टिमनी दिलं कोणीच टाळी वाजवलं नाही. अरे जाऊ दे ना. म्हणजे तू दिली कशाला त्यांच्या टाळ्या ऐकायला का? तुला काय करायचंय? कोई बजा नाही म्हणजे आपने को क्या करना है? का ब्रदर तुम्ही साक्ष देत ना आजकाल त्यावेळी तुम्ही नेहमी द्यायचं तर काय कोणीच टाळी वाजवत नाही. मग तुम्ही रेकॉर्डेड घेऊन या साक्ष सांगताना. You are doing it for the Lord. अरे प्रभूसाठी करतोय ना. Be an inspiration. तुम्ही दुसऱ्यांना प्रेरणा द्या ना. Maybe after 6-7 times they will start getting inspiration from you and they will start clapping. तू 6-7 वेळेला अशी साक्ष येऊन सांगितल्यानंतर कदाचित लोकांमध्ये प्रेरणा येईल आणि तुझ्या 9व्या साक्षीला लोकांच्या टाळ्या. Praise the Lord. You are to be an inspiration to तू others. प्रेरणा बन ना दुसऱ्यांसाठी. You be rejoicing. तू आनंदी राहा. You be happy. तू खुश राहा. Here David is sitting beside them and comforting them. काय इथं काळजी पहा करू दावीद नको काय. गुहेमध्ये 400 लोकांना घेऊन बसून त्यांना म्हणतोय की तुम्ही कोणी काय Don't worry about anything. What is your problem? No, I am in debt. Don't worry. God will bless you. काय कोणाला काय त्रास नाही. मला कर्ज आहे सर. काय काळजी करू नका. तुमचं कर्ज तुमचं काय नाही. मलाचा प्रॉब्लेम तुमचाही प्रॉब्लेम आहे. काही काळजी करू नका. See, and God made David to see how precious he was. आणि देवाने दावीदाला भाव लावलं की बघ तू किती मौल्यवान आहेस. God made him to see what he had in him. देवाने दावीदाला त्या गुहेत पाहायला लावलं की तुझ्यात किती अनमोल रत्न लपलेले आहेत बघ. Don't focus on what you don't have outside, but what you have inside. बाहेरनं तुझ्याकडे काय नाहीये त्याच्याकडे लक्ष लावू नको. आतून तुझ्याकडे काय काय आहे ते बघ. You are such an inspiration तू काय प्रेरणा आहेस लोकांसाठी. that all the people left Israel and came to the cave just to meet you. ही सारी माणसं इस्रायल सोडून गुहेत तुला भेटायला फक्त तुला भेटायला आली आहेत. Say that. Something is in you. काहीतरी तुझ्यात आहे. David, there is something in you. दाविदा तुझ्यात काहीतरी आहे राजा. Praise the Lord. हालेलुया. Do you know तुम्हाला माहितीये that friends and bonds made in sorrow are the most reliable and most trustworthy people you can ever have? दुःखामध्ये झालेली कुणाशी मैत्री, दुःखामध्ये आपलं जर कुणाशी नातं लागलेलं असेल, आपण दुःखात असताना कुणाशी जर मैत्री आपली झाली असेल तर ती सदैव टिकणारी आहे. God is filtering people with whom you should flow now, David. देव बाप लोकांना फिल्टर करतोय की दाविदा आता तू कुणा बरोबर राहायचं आणि कुणा बरोबर नाही. ये तेरे लाइफ से आउट, Yes. दिस इन. See? And how will David come to know who were his? आणि दाविदाला कळणार कसं की इन वाले कोण आहे? Only when he was in the cave he would know. तो गुहेत आल्यावरच त्याला कळणार आहे की Because माझे all आतले will कोण. not come to the cave to meet त्या David. सगळे गुहेत येऊन दाविदाला भेटायचे कष्ट घेणार नाही. But only those who love David. पण ज्यांचं दाविदावर मनापासून प्रेम आहे ते गुहेत दाविदाला भेटायला Only येतील. those who know the rarity of David. ज्यांना दाविदातले ते तुरळक गुण माहिती आहेत ते दाविदाला भेटायला येतील.
In the palace, you would have had a mixture of people. महालामध्ये सगळी भेसळ झालेली माणसं, सगळ्या पद्धतीची माणसं दाविदाकडे आली असती. And you know how Solomon had a downfall because he had all youngsters with him. आणि सल्मोनाचं पतन कसं झालं? त्याच्याकडे सगळी जवान मंडळी होती, त्यामुळे तरुण मंडळी सगळी सल्मोनाकडे होती, त्यात त्याचं पतन कसं झालं? In the beginning he was thinking, why is this happening to me? सुरुवातीला तो विचार करत होता की माझ्या जीवनात असं का? Has God forgotten me? माझ्या जीवनात असं का? देव मला विसरला का काय? But look at what happens. पण काय होतं पहा ना. He sees a cream of the people, the right people coming to meet him in the cave. तो योग्य पद्धतीच्या माणसांना गुहेमध्ये त्याला भेटायला आलेली आहेत. योग्य पद्धतीची क्रीम माणसं मला भेटायला गुहेत आलेली आहेत असं त्याच्या लक्षात येतं. These are the supporters who are the strong men of David when he sits on the throne. आणि हीच ती 400 दाविदाला आधार आणि टेका देणारी बनणार आहेत. दावीद राजासनावर बसल्यावर. Yes, you read about the mighty men of David. तुम्ही दाविदाच्या महान वीरांविषयी वाचता. Who are the mighty men of David? कोण ते दाविदाचे सगळे महावीर? These 400. हे 400 गुहेत आलेले. They became the mighty men of David. झाले दाविदाचे महावीर. Ready to die for him. दाविदासाठी मरायलाही तयार. Ready to bring water from the well of Bethlehem for him. बेथलेहमच्या विहिरीतनं दाविदासाठी पाणी उपसून आणायला तयार. Standing with David. दाविदाबरोबर राहिला तर Very strongly. मरीन मी सरांसाठी पण सोडणार नाही मी त्यांना. Every cave experience has something in it. प्रत्येक गुहेतल्या अनुभवामागे काहीतरी असतं. तुम्ही असे हातपाय टाकून हार मारू नका. Amen. You will meet somewhere somebody in the cave. कुठेतरी कोणीतरी त्या गुहेत तुम्हाला भेटेल. Amen. Amen. Everyone was discontented. They came in the cave. सगळे जे असे त्रासात होते ते गुहेत आले. David could have said, "Is God mocking me? दावीद म्हणू शकला असता काय देव माझी थट्टा करतोय का I'm काय? going in the lowest position in my life." आणि मी माझ्या जीवनामध्ये इतक्या खालच्या परिस्थितीला घसरलेलो असतानाही माणसं देवा गुहेत माझ्याकडे घेऊन येतोय का? गंमत चालली आहे का काय? Why have you to look for comfort only from the people? Is not God the father of all comfort? पण तुम्ही सांत्वनासाठी लोकांकडेच का बघावं? देव सर्व सांत्वनाचा देव नाही. He is the God of all comforts. तो सर्व सांत्वनाचा देव आहे ना. And when he comforts you, why? That you may comfort others with the same comfort you received आणि from तो him. देव तुला का सांत्वन देतो? की जे सांत्वन देवाने तुला दिलेलं आहे तेवढंच त्याच प्रमाणातलं सांत्वन तू इतरांना द्यावं म्हणून देतो. That means म्हणजे God had comforted David in the cave. देवाने दाविदाला गुहेत सांत्वन दिलं होतं. See, for a man and a woman of God, एखाद्या देवाच्या सेवकाला किंवा सेविकेला he has only God as his comfort. फक्त देवच त्यांचा सांत्वनहार म्हणून असतो. For the सेविकेचा सेवक. believers, they may have the man of God for comfort. सर्व विश्वासू बिलीवर लोकांना देवाचा सेवक एक सांत्वन म्हणून असेल, पण देवाच्या सेवकाला आणि सेविकेला सांत्वन म्हटलं तर फक्त देवाचं. He is the first and the best. कारण तो पहिला आणि उत्तम. He could comfort everyone. तो सगळ्यांचं सांत्वन करू शकतो. Amen. That's why Paul says in 2 Corinthians, first chapter. पहिला अध्याय पौल म्हणतो. What does he say? काय म्हणतो? Blessed be God, the Father of our Lord Jesus Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आशीर्वादित असो. The Father of mercies, the God of all पिता comfort, सर्व सांत्वनाचा देव, who comforts us in all our जो tribulation, आपल्या सर्व संकटांमध्ये आपलं सांत्वन करतो. that we may be able to comfort others who are in trouble. की जे त्रासात आहेत त्यांचं सांत्वन करायला आपल्याला जमावे. For as the suffering of Christ abound in us, जसं ख्रिस्ताचे त्रास आपल्यात विपुल होतील so also the consolation of Christ will abound in us. तसं ख्रिस्ताचं सांत्वनही आपल्यामध्ये उदंड होईल. What is he saying? काय म्हणतोय He's तो? saying all true comforts come from God. तो असं म्हणतोय सगळं खरं सांत्वन देवाकडनं येतं. And once we are comforted, आणि एकदा आपलं सांत्वन झालं God brings aside somebody to us की देव कोणाला तरी आपल्या बाजूनी शेजारी आणतो who is going through hard times, की जो काहीतरी कठीण त्रासातनं जात आहे, so that we can be that person on behalf of God comforting them. अशासाठी की देवाच्या वतीनं त्या माणसाचं सांत्वन तुम्ही किंवा मी करावं. Why did they come to David? का हे 400 दाविदाकडे आले? Because he was a man of God. कारण तो देवाचा सेवक होता. See, I cannot cry over my situations. माझ्या परिस्थितीवर मी रडत बसू शकत नाही.
When you are sharing me your trouble, I cannot cry over my situations to तुम्ही you. तुमचे त्रास मला येऊन सांगताय, मी माझे त्रास सांगून रडू नाही शकत तुमच्या खांद्यांवर. No. नाही, I have to take the comfort from my God मला माझ्या देवाकडनं सांत्वन घ्यावं लागेल and smile before you and console you. आणि तुमच्या समोर हसतमुख उभं राहून तुमचं सांत्वन करावं लागेल. See? That is why I have been called. सुपर्ब, अप्रतिम, याच्यासाठी मला पाचारलंय. If I cannot comfort you, I am a useless fellow. मी जर तुमचं सांत्वन करू शकलो नाही तर मी निरुपयोगी आहे. If I cry before you over my troubles, I am not a comforter for you. मी जर माझे त्रास घेऊन तुमच्या खांद्यांवर रडायला बसलो तर मी तुमचा सांत्वन दाता ठरू शकत नाही. God has placed men of God, women of God to comfort others. देवाने देवाच्या सेवकांना आणि सेविकांना दुसऱ्यांचं सांत्वन करायला ठेवलेलं आहे. God sent all the people from Israel to the cave. देवाने सर्व त्या इस्रायल मधनं त्या लोकांना गुहेत पाठवलं. All the troubled people he sent to this man of God. सगळ्यात त्रासलेल्या लोकांना या देवाच्या सेवकाकडे देवाने गुहेत पाठवलं. तुमको सांत्वन उधर मिलेगा. They did not get help from King Saul. त्यांना शौलाकडनं काही मदत मिळाली नाही. They did not get sympathy from Saul. त्यांना शौलाकडनं काही दिलासा मिळाला नाही, दया नाही, काही नाही. How will they get sympathy from Saul? शौल काय त्यांना दया दिलासा देणार आहे? कुठून मिळणार आहे त्यांना शौलाकडनं हे सगळं? Had Saul ever been in a cave? शौल कधी गुहेत गेलेला आहे? Had he seen any time trouble? शौलाने कधी त्रास पाहिले? त्याला कधी चिमटे बसलेत? How will you understand somebody else's trouble if you have not seen trouble? तुला स्वतःला कधी काही त्रास झाले नाही, तू कधी त्रास पाहिलेले नाही, तुला दुसऱ्यांचे त्रास काय कळणार आहेत? That's why most of the men of God have gone through very much hard times. आणि म्हणून जास्तीत जास्त देवाचे सेवक हे जे अवघड परिस्थितीतनं आणि त्रासातनं गेलेले आहेत त्याच्या मागचं कारण हे आहे. God puts them into all these देव things. टाकतो त्याच्या सेवकांना असल्या सगळ्या Through certain परिस्थितीमध्ये. experiences that they may be a blessing to the body of Christ. होऊ दे त्यांना त्रास, येऊ दे त्यांना अनुभव की ते ख्रिस्ताच्या शरीरासाठी आशीर्वाद ठरावेत. Otherwise people will run away. नाही तर आम जनता, बिलीवर माणसं पळून जातील आलेली. All the people ran away from Saul. सगळी माणसं शौलाकडनं पळून गेली अक्षरशः. Those who were in troubles did not seek the face of Saul. जे त्रासात होते त्यांनी शौलाला शोधलं नाही. जे त्रासात होते ते डेव्हिडला शोधायला गेले. Both were kings. दोघे राजे होते. Both had the anointing. दोघे राजे, दोघांवर अभिषेक. डेव्हिड सुद्धा, शौल सुद्धा. Yes, the Holy Spirit left Saul. अर्थातच पवित्र आत्मा शौलावरनं निघून गेलेला. But that is because of the office. पण ते पदामुळे, But every कार्यालयामुळे. person has his personal anointing. पण प्रत्येक व्यक्तीवर स्वतःचा काही अभिषेक असतोच की नाही? But where is that anointing? कुठे गेला होता अभिषेक शौलावरचा? Saul was more concerned about himself. शौलाला स्वतःची काळजी खूप. When you're concerned about yourself, how can you help others? आणि स्वतःची काळजी जर आपण अशी एवढी करत बसलो, आपण काय दुसऱ्यांना मदत करणार आहे? Selfish lives should not be a portion of a man of God. स्वार्थी जीवन देवाच्या सेवकाचा वाटा नसावा. He will never comfort anybody. कधी मग तो कुणाचंही सांत्वन करू शकणार If नाही. you people are coming in hundreds तुम्ही माणसं जर शेकडोनी इथं आज येताय because I'm here to comfort you and not to share you my troubles. कारण मी ते तुम्हाला सांत्वन And my द्यायला pain उभा and आहे my आणि sorrow. सांत्वन देतो आणि मी कधी माझे त्रास आणि दुःख तुमच्या खांद्यांवरती टाकून रडत नाही. I'm not called to do that. मला ते करायला पाचारण नाही, बोलवलेलं नाही. If I do that, then I'm not taking comfort from जर God. मी तसं करायला लागलो तर याचा अर्थ असा लागेल की मी देवाचं सांत्वन घेत नाहीये. Are you understanding, people? कळतं मी काय म्हणतो? Saul was only criticizing them. शौल नुसतं नावडे होता, नुसतं But नावड. David was a man with a broken heart. पण दावीद माणूसच तुटलेल्या हृदयाचा. And they knew that we will find sympathy with this man. आणि या लोकांना माहिती होतं की दाविदाकडे नक्की आपल्याला दया हे सगळं मिळेल, म्हणजे कृपा. They studied the life of David. त्यांनी दाविदाच्या जीवनाचा अभ्यास केला या How 400 लोकांनी. wisely he moved in the office when he was with Saul. किती सुज्ञतेनं हा दावीद फिरलेला आहे, राहिलेला आहे जेव्हा तो शौला बरोबर होता तेव्हा. You know, David was an armor bearer of Saul. दावीद शौलाचा शस्त्रवाहक होता. Armor bearer means protecting his life. शस्त्रवाहक म्हणजे त्याच्या जीवाचं रक्षण करणारा, शौलाच्या जीवाचं रक्षण करणारा. How can you who is protecting somebody kill him? आणि No, David cannot do that. आणि तुम्ही ज्याच्या जीवाचं रक्षण करायला उभे आहात, दावीद म्हणतो मी त्याला ठार कसं मारीन? See? They knew if David was so calm and composed even at such times. त्यांना माहिती होतं की दावीद अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इतका शांत आहे. Though Saul was
like a madman after his blood. जरी शाऊल वेड्यासारखा चवताळून या दाविदाच्या मागे खून करायला चाललाय, They knew त्यांना माहित होतं David would be the last man to find fault in them. की दावीद कधी आपल्यामध्ये काही चुका काढत बसणार नाही. Broken men don't throw stones at other broken men. तुटलेली माणसं दुसऱ्या तुटलेल्या माणसांवर दगड फेकत नसतात. They never throw stones at other broken people. तुटलेल्या माणसांनी दुसऱ्या तुटलेल्या माणसांवर दगड फेकायची नसतात. See, when David was the commander in chief, दावीद जेव्हा सेनापती होता, not many came to him. बरीच माणसं त्याच्याकडे तेव्हा आली नाहीत. Amen. Saul was seated on the throne, but people never dared to go to him. शाऊल सिंहासनावर बसलेल्या माणसांनी कधी त्याच्याकडे जायची हिंमत केली नाही. See? Sometimes our positions, कधी कधी आपली पद, our prosperity, आपली समृद्धी, our influence आपला वशिला become a deterrent to the work of God. देवाच्या कार्यात आडवा येतो. If it enters our heart, हृदयात घुसतं आपल्या सगळं, if it enters our heart, it becomes a deterrent. आणि हृदयात घुसलं की आडवं येतं. That's a very calculatively God gives us blessings. म्हणून देवबाप आपल्याला आशीर्वाद देताना फार मोजमाप करून देतो. He does not flood us with blessings. पूर नाही येऊ देत आशीर्वादांचा आपल्या जीवनात देव कधी. In fact, I have seen this happen to men of God. उलट पक्षी मी हे पाहिलंय देवाच्या सेवकांच्या जीवनात होताना. He doesn't flood them. पूर नाही येऊ देत देव कधी आशीर्वादांचा Because कोणाच्या if he जीवनात. floods them, then they will have no feelings for others. पूर येऊ लागला जर त्यांच्याही जीवनात आशीर्वादांचा, तर त्यांच्या मनात इतरांसाठी काही भावना राहणार नाही. I'm not saying you have to lose your job to become an inspiration to मी others. असं नाही म्हणत आहे की तुमची असलेली नोकरी जावी म्हणजे तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रेरणा व्हाल, असं मी But शिकवत you have to नाहीये. carry yourself in such a way पण स्वतःला असं वागवायचं that whether you hold to your job or not, की तुम्हाला नोकरी असो नसो, you have the reputation of being a sympathetic person. तुमची प्रसिद्धी आणि ख्याती अशी असावी की हा कळवळ्याने भरलेला माणूस आहे. Whether you have a job or not, he is reputed to be known as a Bible reading person and a praying person. याला नोकरी असो किंवा नसो याची ख्याती काय असावी की हा बायबल वाचणारा आणि प्रार्थना करणारा माणूस आहे. नोकरी असो नसो तो वेगळा भाग आहे. Amen. आमेन. People should not know you by the money you have. लोकांनी तुम्हाला तुमच्या खिशात आणि बँकेत असलेल्या पैशावर ओळखू नये. Otherwise, then you are not a man of God. नाहीतर तुम्ही देवाचे सेवक नाही. People should recognize you as a praying man, Bible reading man, character man. लोकांनी तुम्हाला ओळखावं, हा प्रार्थना करणारा माणूस आहे, बायबल वाचणारा माणूस आहे, चांगल्या चारित्र्याचा माणूस आहे. The world has a different reckoning. जगाची ओळख वेगळी आहे. The world recognizes you according to your status, your position, your money. जग आपल्याला ओळखतं वेगळ्या पद्धतीनं की आपली जीवनशैली कशी, आपलं स्टँडर्ड काय, आपल्याकडे पैसा किती आहे. See, celebrities are known सेलिब्रिटीज for what they have, how many homes they have. सेलिब्रिटीज कशानं प्रसिद्ध असतात, त्यांच्याकडे काय काय आहे, किती गाड्या आहेत, किती घरं आहेत. See, but we Christians, आपण ख्रिस्ती no matter माणसं, how rich we are, आपण किती श्रीमंत असू, we should be known by our prayer, we should be आपली known ओळख- by our character and our lives. आपली ओळख लोकांना ह्यामुळेच व्हावी की हे फार प्रार्थनाशील आहेत, हे बायबल खूप वाचतात, ह्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. Amen. आमेन. No matter how much you have, मग तुमच्याकडे किती असो, तुम्ही किती गडगंज श्रीमंत असा, people should know that this person knows how to hold God. पण लोकांना तुमची ओळख यावरनच असावी की देव किती या माणसाच्या जीवनात आहे, तो किती देवाला घेऊन फिरतो चालतो. See, you should be known as a person who is praying for the needs of other people. इतर माणसांच्या गरजांसाठी प्रार्थना करणारा माणूस म्हणून माझी ओळख असावी. You need to be known as the person of the hour and the seconds and the minutes. घटकेचा, तासाचा, सेकंदांचा आणि मिनिटाचा माणूस आहे हा, अशी ओळख व्हावी. That this person will Yeah, माणूस. surely pray for me. नक्की माझ्यासाठी प्रार्थना करेल. You need to be known as the person of God. देवाचा माणूस आहे हा, अशी ओळख व्हावी. Your position, your looks are not important. बाकी तुमची पद, तुमचं सौंदर्य कुठंही जमा हिशोबात नाही. But what you have, whether you have a hold on God or not, that way you should be known. पण तुम्ही किती देवाबरोबर आहात Amen. यावर तुमची ओळख झाली पाहिजे. How loving is that person? किती प्रेमळ आहे तो, Very important. महत्वाचं आहे. Is that person loving? हा व्यक्ती प्रेमळ आहे का? See, people should not be afraid of us. लोकांना आपली अशी दहशत बसता कामा नये. दरारा, I don't believe. माझा यावर विश्वास If नाही. any man of God, if you are afraid of him, I don't believe in that man of God. एखाद्या देवाच्या सेवकाला जर तुम्ही एवढं दहशत ठेवून घाबरत असाल
तर मी त्यांच्यावर विश्वासच ठेवत नाही. Yes, you should have respect for him, आदर असावा, दहशत नाही. but not dread. आदर असावा, टेररिस्ट सारखी दहशत नाही. Some of the men of God give curses, so people are afraid. काही देवाचे सेवक शाप देतात, मग बिचारी आम जनता घाबरते. तुम्ही चर्च मध्ये नाही आला ना, श्राप तुमच्यावर. शाप. See, finish. बिचारे. That person is so afraid. संपलं. He is attached to you out of fear. समोरचे इतके घाबरतात की भीतीपायी तुमच्या बरोबर राहतात. Like some of the wives stay with their husband not out of love, but because out of fear. जसं काही बायका नवऱ्यांबरोबर प्रेमापायी नाही, भीतीपायी राहतात. Dread. भीती, दहशत की आमचे हे काही करू शकतात. See? These people were in distress. They came searching for David. That means they had no dread of him. They loved him. हे सगळे निराशेत असलेले, And they knew he loved them. हे सगळे त्रासात असलेले, निराशेत असलेले दाविदाकडे आले, कारण त्यांना माहिती होतं की दावीद प्रेमळ आहे, दावीद आपल्यावर प्रेम करतो आणि आमचंही दाविदावर प्रेम आहे. They saw in David that this man cared for us. Why they will go to that wilderness to seek for David? त्यांना कळलं, त्यांच्या लक्षात आलं की दाविदाला आपली काळजी आहे. ते कशाला नाही तर गुहेत येतील, त्या अरण्यात राहणार, त्याला शोधत एवढं चालत. They studied his life. पण लोक अभ्यास करतात, पब्लिक हे सब जानती आहे. He loved them genuinely. अगदी निखळ प्रेम केलं त्याने, They दाविदाने. knew that he loves us genuinely. निखळ प्रेम दाविदाने लोकांवर केलं आणि त्यांना कळलं की दावीद आपल्यावर खरोखर प्रेम करतो. म्हणजे हे बोलण्यात नाहीये, हे करण्यात आहे. हे करून दाखवतील, हे नुसतं बोलत नाहीत. Not because David is going to give to them anything. असं काही नाही की दावीद त्यांना काढून काही देणार आहे. They know he doesn't have money. त्यांना माहिती आहे दावीद स्वतः गुहेत आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत. But he has an anointing. पण अभिषेक आहे ना, He has the hand of God upon his देवाचा हात आहे life. ना त्याच्या डोक्यावर, He's got the जीवनावर. touch of God upon देवाचा his life. स्पर्श आहे त्याच्या He can जीवनावर. pray for us. तो आपल्यासाठी He प्रार्थना can करू counsel शकतो, to तो us. आपल्याला सल्ला देऊ He शकतो can ना. tell us from the word of तो God. देवाच्या वचनात आपल्याला सांगू शकतो ना. त्याच्याकडे पैसा नाही, पण बाकीचं सगळं आहे ना. That's why the rich and the poor fill our church every म्हणून week, तर week after week. दर आठवड्याला, प्रत्येक आठवड्याला श्रीमंत गरीब सगळ्यांनी आपलं चर्च भरलेलं असतं. Because you have seen our lives. का आमचं जीवन तुम्ही You have पाहिलेलं आहे. studied our lives. आमच्या जीवनांचाही तुम्ही अभ्यास तर केला असेलच ना. And we love you. आणि आमचं तुमच्यावर प्रेम And आहे you love us. आणि तुमचंही आमच्यावर आहे. म्हणजे Otherwise, आहे who will come here after work straight for the meeting? नाही तर कशाला कोण दर सोमवारी कामावरनं धंदे करून 8-8 तास इथे येतील. Say, people can hardly give 5 minutes today. लोक अलीकडे 5 मिनिटं कोणाला देऊ शकत Unless नाही. it is very important. फार महत्वाचं असेल तरच 5 मिनिटं लोक एखाद्याला देऊ शकतात. इतकं बिझी चल रहा है. Yes, time is very precious today. दुनिया इतनी आजकाल बिझी चल रही है. वेळ इतका अनमोल झालेला आहे For every one of us, सगळ्यांना, प्रत्येकासाठी. आपल्या time is precious. किती काळ महत्वाचा आणि किती मौल्यवान झालाय अलीकडे. We will not waste our time on something where we know that we don't get anything. जिथे आपल्याला काही मिळणार नाही तिथे जाऊन आपण असे 2-2, 3-3 तास वाया घालवू का? But people are getting something पण from लोकांना them. काहीतरी मिळतंय. God is giving them ते something. त्यांना काहीतरी देतोय. That's why people come. म्हणून लोक येतात. Praise God. देवाला धन्यवाद. We'll continue next week. पुढच्या सोमवारी विषय सुरू ठेवू. Let us take a worship song एक आराधनेचं गीत घेऊया and we'll worship our Lord. आणि आपल्या प्रभूची आपण आराधना करूया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, तुझे आभार. Let His blessings come upon our food and water. त्याचे आशीर्वाद आपल्या अन्न पाण्यावर येऊ देत. Yes, worship Him. People worship Him. देवाची आराधना करा लोकांनो. Yes, Lord. Jesus, yes. Yes, worship Him. त्याची आराधना करा. येशू येशू तू महान है. Amen. तू महान है. तू महान है. तू महान
तुझ्यावर प्रेम करतो येशू. मा खराब शंदरो मा खराब love you Jesus, love you Jesus, love you Jesus, love you Jesus, love you Jesus. Love you, Jesus. Love you, Jesus. Namakana masandrolo. Love you, Jesus. Worthy are you, Lord. Bless you, my Lord. Bless you, my Jesus. Bless you, my Lord. Bless you, my Jesus. Worship, worship, worship Him, worship Him. Jesus, 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 Jesus. Yes, Lord. प्रभू, there are many here who are in the cave, बरीच माणसं इथे गुहेत आहेत. and you have spoken to them this evening. आज सायंकाळी तू त्यांच्याशी बोललायस. Their attitude is going to be different from today. तुमची वृत्ती आजपासून वेगळी होणार आहे. Their attitude is going to be different from today, oh त्यांची Lord. वृत्ती आजपासून बदलणार आहे प्रभू. होय दे बाप्पा. येस लॉर्ड. येस. येस मास्टर. Their response is going to be different, Lord. त्यांचा प्रतिसाद आजपासून बदलणार आहे प्रभू. होय दे बाप्पा. तयार आहे दे बाप्पा. मी बदलायला तयार आहे प्रभू. Only diamonds are put in caves. हिऱ्यांनाच गुहेत टाकतात, लक्षात घ्या. Only gold is put in caves. सोनच गुहेत टाकतात, लक्षात घ्या. To purify. शुद्ध करायला. That its worth is increased. की त्याची किंमत वाढावी. You are the diamond of God. तू देवाचा हिरा आहेस. Diamond is not found on the surface. हिरा उथळ कुठे सापडत नाही. It's found in the deep mud. तो खोल खाणीत सापडतो. Don't be bitter. कडू नका बनू. No matter who has done what. कोणी काही केलेलं असू दे. राजा तू कडू नको बनू राजा. Saul may die before his time. शौल त्याच्या वेळी अगोदर कदाचित मरेल. But not David. दावीद नाही. But not David. दावीद नाही. दावीद नाही. Bible says. बायबल म्हणतं. When David fulfilled the full will of God, he slept. दाविदाने जेव्हा देवाची संपूर्ण इच्छा पूर्ण केली, दावीद झोपला. All your delays, तुमचे सगळे उशीर, all your caves, सगळ्या गुहा is working out into something tremendous. काहीतरी प्रचंड अशी कामगिरी तुमच्या जीवनात करतायत. And Lord, आणि प्रभू, let them see the light. त्यांना प्रकाश दिसू दे. Let them come out. त्यांना बाहेर येता येऊ दे. Restore all that they have lost. त्यांचं गेलेलं सगळं त्यांना परत कर. Give them back. त्यांना परत कर. All that the locusts have eaten. टोळांनी खाल्लेलं Everything should return back to my people. सगळं माझ्या लोकांकडे परत येऊ दे. Place them back in their positions. त्यांना त्यांच्या पदांवर परत आणून Give ठेव. them honor and name and fame. त्यांना मान सन्मान आणि प्रसिद्धी दे. That they will forget the bitter past. की त्यांनी कडू भूतकाळ विसरून Thank you, जावा. Father. धन्यवाद दे Thank बाबा. you for answering my माझ्या prayer. प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल In धन्यवाद. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise God. आमेन. देवाला धन्यवाद.
पुढे तुझ्याला शिष्यही गणाया नाही, योग्य जो तयाला शिष्यही गणाया नाही, योग्य जो तयाला. वैभवाचे नाही मोल वाटले ना, मर्त्य देह माझ्यासाठी मान्य झाला ना, ठोकिले खिळे देही हे सर्व सोसले ना, काय नाव तुझ्याच शीला शिष्यही गणाया नाही, योग्य जो तयाला शिष्यही गणाया नाही, योग्य जो तयाला. जी तुझ्या पायांची तिच्याही कणाची, योग्यता ना आमची सदया प्रभो दुर्बलांची, सावलीन घ्यावी ज्याची तू त्या खलाला, प्रेमाने घ्यावे संधी काय म्हणू याला, शिष्यही गणाया नाही, योग्य जो तयाला शिष्यही गणाया नाही, योग्य जो तयाला. हे माझा आवडतं कडवं आहे. प्रेममूर्त आले झाले सर्व दैव माझे, त्या पुढे बघाया माझा जीव फार लाजे, अंक तूच या 2 शून्यां मागे, मोल देई आम्हा दोघांना तुझा तूच सांभाळी रे, या पुढे तुझ्या या दोघांना. प्रेममूर्त आले झाले सर्व दैव आमचे, ज्याकडे बघाया आमचा जीव फार लाजे, अंक तूच शून्य मागे, मोल देई आम्हाला तुझा तूच सांभाळी रे, या पुढे तुझ्या अंकही म्हणावा नाही, योग्य जो तयाला अंकही म्हणावा नाही, योग्य जो तयाला शिष्यही गणाया नाही, योग्य जो